ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीने आता सगळ्यांचं जेवण वगैरे बनवलेलं असतं. सायलीला खूप छान वाटत असतं की सगळेजण पुन्हा एकदा डायनिंग टेबलवर बसून एकत्र बोलत आहेत. मग आता बऱ्याच दिवसांनी सुमनही घरात आलेली असते. मग आता सुमन आली आहे तर आपण काहीतरी करायला हवं हे त्यांचं ठरत असतं. मग आपण सत्यनारायणाची पूजा करायची का? सायलीने प्रसादाचा गोड शिरासुद्धा केलेला असतो. म्हणजे का तर सुमन काकूंना आवडतो ना म्हणून. पण सुमन काकूंच्या चेहऱ्यावर तसा आनंद पूर्वीसारखा नाही आहे असं देखील इथे जी विमल असते ना ती म्हणत असते. मग आता कल्पना म्हणत असते की आपण ना त्यापेक्षा एक काम करूया, छान आहे ना सत्यनारायणाची पूजा ठेवूया. म्हणजे विमलही आपल्याला भेटली आहे आणि त्यानिमित्ताने ही पूजाही होईल. मग करायची ना पूजा. तेवढ्यातच ना सुमन तिथं आलेली असते. सुमन जेव्हा तिथे येते तेव्हा सुमनला डायनिंग टेबलवर बसवलं जातं. तिला काही हवं नको ते विचारलं जातं. त्याच वेळेला सुमन म्हणते की मला माझ्या घरी जायचं आहे. त्यावर प्रताप तिला म्हणतो की अगं सुमन, हे घरही तुझंच तर आहे, असं का म्हणतेस? त्यावर सुमन सांगते की हो, हे घर माझं आहे, पण आता मला नाही थांबायचं इथे, मला माझ्या घरी जायचं आहे, असं ती फोर्सफुल्ली म्हणू लागते. जेव्हा आता ती हे सगळं काही बोलते ना तेव्हा आता तिला सगळीजणं समजवतात, हो तुला नाही राहायचं आहे ना, ठीक आहे, आपण जाऊया, आपण करूया या सगळ्या गोष्टी, नको काळजी करू, असं देखील आता सांगितलं जातं. प्रियाला मात्र आता या सगळ्याचा खूप जास्त राग येत असतो. प्रिया इकडे विचार करत असते की काय चाललंय काय या लोकांचं. म्हणजे ना मुळात ना हिला डोक्यावरच बसवून ठेवले या सगळ्यांनी, असंच ती म्हणत असते. दुसरीकडे सुमनला सायली म्हणत असते की सुमन काकू, तुम्हाला नाही वाटते ना बरं, ठीक आहे, आम्ही आहोत तुमच्यासोबत, नका काळजी करू, असं बोलून आता दोघंही जण धीर देऊ लागतात. तर दुसरीकडे आता सुमनला घरी जायचं असतं. त्यामुळे आता प्रियासुद्धा खूप जास्त खुश असते, कारण चला फायनली ही बॅग घरातनं तर चालली आहे असंच तिला वाटत असतं. मग आता इकडे सगळीच जणं सुमनला म्हणतात की तुला कधीही काही वाटलं ना तरीसुद्धा बिनधास्त तू या घरी यायचं. तेव्हा तो विचार नाही करायचा की हे घर आपलं नाही आहे का, हे घरही तुझंच आहे, हे तुझं जवळचं घर आहे, माहेर आहे समज, असं देखील प्रताप यांनी सांगितलेलं असतं. आता मात्र सायली आणि अर्जुन सुमनला सोडण्यासाठी गेलेले असतात. सायलीने सगळी तयारी केलेली असते, पण आता ह्या प्रियाला सगळ्यात आधी सायलीचा माज उतरवायचा असतो. यासाठी ना सायलीने जे जेवण बनवलं आहे त्या सगळ्या जेवणाची नासाडी कशी करायची ती या प्रियाला बरोबर कळते. सायली जेवण बनवून गेलेली असताना किचनमध्ये सगळं काही जेवण तिनं झाकून ठेवलेलं होतं. त्या जेवणामध्ये आता ही जशी माशी पडतात ना अगदी तशी ही बाई पडलेली होती. म्हणजेच काय तर सगळं जेवण तिनं आता पिशवीत भरलेलं होतं आणि हे सगळं जेवण ना जेव्हा ती आता पिशवीमध्ये भरते तेव्हा आता ते पार्सल वगैरे घेऊन ना ती आता बाहेर जाऊ लागते. मग आता जेव्हा ते पार्सल वगैरे घेऊन ती बाहेर सटकते तेव्हा जे बाउल्स असतात ना ज्यामध्ये सगळं काही आधी सायलीनं काढून ठेवलेलं आहे ते सगळे बाऊल ना आता धुतले जातात आणि असं तिला दाखवायचं असतं की खरंच ना किती म्हणजे कामाकडे लक्ष नाही आहे, कशी बाई आहे ही, हेच दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणूनच ना या सगळ्या गोष्टी बरोबर हँडल प्रियानं केलेल्या असतात. म्हणजे आता घरच्यांसमोर सायलीचा निष्काळजीपणा हा दाखवून द्यायचा असतो आणि त्यासाठी ही मोठी खिंड तिने लढवलेली असते. सगळं काही पार्सल करते जेवण आणि ते जेवण बाहेर फेकून द्यायचा विचार ती आता करू लागते. दुसरीकडे आता सुमन घरी आलेली असते आणि सुमनला घरी आलेलं बघूनच इकडे लांबून हा नागराज म्हणत असतो की सुमन तू आलीस का, बरं झालं, बस ग बस, मला ना असं नुसतं खायला हुटत होतं, तू नव्हतीस पण ना पूर्ण बेचैन पडलो होतो मी बघ. आपण दोघंजणं ही नारळ बर्फी खायची का, तुझ्यासाठी खास मी ही नारळ बर्फी आणली तुझ्या आवडीची सेलिब्रेशनसाठी.
इतक्या दिवसानंतर भेटलीस ना म्हणून. आणि असं बोलून तो तिला आता नारळ बर्फी देऊ लागतो. आणि जेव्हा नारळ बर्फी तो देतो ना, तेव्हा मात्र आता ही नारळ बर्फी सुमनला नको असते. पण इकडे सुमन ही सायलीच्याच बाजूला बसलेली असते. सायलीला अगदीच जवळ घेऊन ती बसलेली असताना हा नागराज इकडनं सुमनकडे फोर्सफुल्ली आता बघत असतो. आणि आता नागराज हा सुमनला म्हणत असतो की ए सुमन, सुमन काय झालं आहे तुला. सायलीला ना प्रचंड असा राग येत असतो. सायलीचं डोकं फिरत असतं तरीसुद्धा सायली ना बिचारी सहन करत असते. आता नागराज ना सुमनला सांगत असतो की घे ना सुमन, बघ मी माझ्या हातानं भरवू का ग तुला. असं बोलून ना तो आता हळूहळू का होईना जवळ यायचा प्रयत्न आता करत असतो. सुमने ना बिचारी खूप जास्त बिथरलेली असते, कारण तिला आता एवढे दिवस ती तिथे होती आणि त्यानंतर तिच्यासोबत जे काही प्रकार घडले होते त्यामुळे तिला आता नाही सहन होत होतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातच हा नागराज काका तिला फोर्सफुली खूप काही बोलत होता. मग विचार येतो की नको नको म्हणजे नको, या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपण हिला फोर्स करतोय पण ही का घेत नाही आहे असाच विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागतो. पण आता रागामध्ये सुमन उठते आणि जोरजोरात हात मारू लागते. आणि म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही मला कोणीही फोर्स करू नका, मला नाही खायचे काहीच, असं तिने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते तेव्हा सुमनला त्रास होत असतो. नागराजचा हात ती लांब करते, अगदीच वेडं झाल्यासारखं ती करू लागते. आणि त्यामुळेच ना आता अगदीच तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं ती वागू लागते. म्हणजेच नागराज तेव्हा जाऊन कुठे शांत बसेल असंच वाटत असतं. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली सुमन काकूंना शांत करत असते आणि सुमन काकूंना म्हणत असते की काकू शांत व्हा, शांत व्हा काकू, काही होणार नाही आहे तुमच्याबरोबर, मी आहे ना तुमच्यासोबत. मग असं बोलून तिला कसं कसं शांत केलं जातं. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये असं दाखवलं जात असतं तर या सुमनला या सगळ्याचा किती त्रास होत आहे. आणि म्हणूनच ना सुमन खूप जास्त रडत होती, स्वतःला त्रास करून घेत होती. आणि मग सुमन जी आहे ती स्वतःला कसं बसं सावरते आणि त्यानंतर सायली तिला रूममध्ये घेऊन जाते. आता नागराज विचार करतो की या सुमनला नेमकं झालंय तरी काय, ही अशी काय वागते. मग आता नागराज पुन्हा एकदा सुमनच्या रूममध्ये जायचं ठरवत असतो. आणि त्यावेळी सायली म्हणत असते की आता सुमन काकूंना ना आरामाची गरज आहे, त्यामुळे त्यांना ना आपण जरा आराम करायला देऊया, उगाचे ना सुमन काकूंवर प्रेशर आणूया नको, असं देखील आता सांगितलं जातं. काय ना त्या आता एवढे दिवस झाल्या एका जागेवर बांधल्या गेल्या होत्या, त्यांना किडनॅप केलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम झालेला आहे असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्याचा परिणाम झाला आहे असं सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती या सगळ्याबद्दल आपली बाजू आपली मतं मांडत असते. नागराज निघत असतो पण आता नागराजला सुद्धा ती थांबवून घेते. नागराजला ती म्हणत असते की नागराज काका मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, कारण आता या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टन्स नाही आहेत, कारण आपल्याला सुमन काकूला त्रास नाही द्यायचा, तिला आता जास्तीत जास्त आराम करायला द्यायला हवा आपण, असं देखील आता सांगितलं जातं. आणि हे सगळं काही किडनॅप केल्यामुळे तिच्या डोक्यावर मेंटली परिणाम झाला आहे आणि त्यामुळेच आता ती असं वागत आहे हे देखील सायली सांगू लागते. सायली जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. आणि त्यानंतर आता जर काही बरं नाही वाटलं तर आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवूया असं सुद्धा म्हणणं इथे असणाऱ्या या प्रतिमाचं असतं. मग आता सायली अर्जुन जे काही गोष्टी बोलत असतात ना त्यामुळे आता नागराजला मनोमन आनंद झालेला असतो. तो विचार करतो की अरे बा, म्हणजे हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, मेंटलीही डिस्टर्ब आहे, याचा आपल्या सगळ्याच गोष्टीत फायदा करून घ्यायला हवा. म्हणजे कसं
हिला जर काहीच आठवत नसेल ना तर हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. या सगळ्या संकटातून हळूहळू का होईना मी बाहेर तर पडतोय. बरं झालं बाई. तर दुसरीकडे बाहेर ते सगळं जेवण ना फेकून आलेली असते. ते जेवण फेकताना तिला जराही लाज वाटत नसते. अस्मिताला आता कल्पना बाहेर घेऊन येते आणि कल्पना अस्मिताला म्हणत असते की बस बस इथे बस. आता तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे ना, मग आता जेवण करूनच घे. अगं आई, नको ना गं, भूक नाही आहे. मी ऐकणार नाही आहे तुझं. तुझे कोणतेच लाड मी सहन करणार नाही आहे, खाऊन घे. मग आता जेवण बनवून गेली आहे सायली सगळं काही, हे देखील आता ती बोलत असते. सायलीचं ना करावं तेवढं कौतुक कमीच आहे ना गं आई, अस्मिता असं म्हणते. म्हणजे सायलीला बाहेर जायचं होतं, पण आधी घरच्यांचा विचार केला. सगळं जेवण वगैरे बनवलं तिने आणि मगच बाहेर गेली. कशी मुलगी आहे ना, किती गुणी आहे खरंच, असं देखील आता अस्मिता बोलत असते. पण कल्पना जेव्हा जेवण बघते तेव्हा त्याच्यामध्ये काहीच जेवण नसतं. मग आता विचार येतो की जेवण कसं काही नाही, कारण सायली ही नेहमीच जेवण करणारी, मग आज जेवण करायला कसं काय विसरू शकते, हा विचार ना मनामध्ये कुठेतरी येऊ लागतो. मग तरीसुद्धा आता कल्पना शांत राहते. ती मोठा इश्यू क्रिएट करत नाही. इकडे सायली आणि अर्जुन गाडीत असतात, तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून जोरजोरात हसू लागतात. तर तेवढ्यातच ना आता जेव्हा हसू लागतात ना तेव्हा त्यांना त्यांचं प्लॅनिंग आठवतं. म्हणजे काही सुमन काकू वागत होती त्याला सर्वस्वी जबाबदार हे लोकच होते. म्हणजे काय, तर या सगळ्यामध्ये ना हे सगळं काही करायचं काम, मोठं काम जे आहे ते केलेलं होतं ते म्हणजे सायली अर्जुननेच तिला आत्ता मेंटली डिस्टर्ब असायचं नाटक करायला लावलं होतं. म्हणूनच तशी सुमन वागत होती. सुमनला जसं सांगितलं होतं ना अगदी तसंच ती करत होती. म्हणजे सगळ्यांसमोर ती आता नाटक करत होती. म्हणजे ह्यांचं आधीच प्लॅनिंग ठरलेलं होतं कसं कसं काय काय करायचं ते, आणि अगदीच तसंच सगळं काही करणं सुरू होतं. म्हणजेच महिपतवर आरोप करायचे की महिपतने किडनॅप केलेला आहे. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर नागराज काकांनाही असंच वाटलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी तशाच आहेत आणि त्यासाठी आपण ना एक काम करूया. त्यांना असं दाखवायचं की तुम्ही खूप जास्त डिस्टर्ब आहात, तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, हेही आपण दाखवायचं. म्हणजे कसं, जर आपण ना त्या सगळ्या गोष्टीत त्यांना गुंतवून ठेवलं तरच आपण सगळ्या गोष्टींपर्यंत, म्हणजे नागराज काकांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे त्या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण पोचू शकतो. असं देखील आता सायली ही आता सुमनला बोलत असते. सुमनलासुद्धा सायली अर्जुनचं बोलणं पटत असतं आणि तीसुद्धा आता त्यांच्या या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं ठरवते आणि ती होकार देते. तुम्ही म्हणाल ना अगदी तसंच आपण करूया, असं देखील आता ती म्हणू लागते. मग आता सुमनला सायली अर्जुनने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात. त्या पद्धतीने आता सुमन तसंच वर्कआउट करत असते. सुमनने जी काही ॲक्टिंग केलेली होती ना ती अफलातून होती. म्हणजे नागराज जसा जवळ आला तसं तिने नागराजचा हात झिडकारला, मला जवळ येऊ नका, मला त्रास होतोय, लांबवा लांबवा, मला नको आहात तुम्ही जवळ, असं बोलून त्याला आता तिनं कसं बसं लांब केलेलं होतं. सायली अर्जुनला सुद्धा सुमनचं कौतुक वाटत होतं की सुमन इतकं सगळं कसं काय भारी करू शकते. खरंच ना आपल्याला एका पॉईंटला असं वाटलं की खरंच की काय सुमन काकूला मेंटली त्रास व्हायला लागला आहे, पण सुमन काकूने जी काही मस्त अशी ॲक्टिंग केली ना त्यामुळे नागराज काकासुद्धा हादरला आहे. पण आता नागराज काकाला आपण असंच थोडं घाबरवत ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ना तो काहीतरी चुका करेल आणि आपल्याला पुरावे मिळत जातील. मग अशा गोष्टी आता सायली अर्जुनच्या गाडीत बसून डिस्कस होत असतात. सायलीला असं वाटत असतं की घरात आता आपण गेल्यावर सगळेजण जेवलेली वगैरे असतील, मग आपण जाऊया आणि आपणही जेवून घेऊया, चला खूप उशीर होतो आहे, असं बोलून
करून सायली आता अर्जुनला तिकडनं गाडी काढायला सांगते. मग अर्जुनही लगेच गाडी घेऊन घराकडे जायला निघत असतो. मग आता त्यांचं बोलणं मात्र खूप छान होत असतं. म्हणजे सायली अर्जुनचा जो काही बॉन्ड होता ना तो भयंकर होता. म्हणजे अर्जुन सायलीला म्हणत हे ते सुद्धा असतो की मला ना असं वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नागराज काका जेव्हा सुमनच्या जवळ येत होतं ना तेव्हा मला असं वाटत होतं की सुमन काही गळाबिळा दाबते की काय, एवढी मेंटली डिस्टर्ब आहे की काय असं दाखवते, असंच मला वाटत होतं. इकडे आता सायली हिने काही स्वयंपाक केलेला नसतो असंच आता कल्पनाला वाटत असतं. म्हणून कल्पना अस्मिताला बसवून ठेवते आणि मला फक्त 15 ते 20 मिनटं दे, मी पटकन काहीतरी खायला बनवते असं म्हणते. मग प्रिया तिथे येते, आपला शहाणपणा सांगतच म्हणू लागते की का काय झालं, आज सायली जेवण बनवून गेली नाही का. नाही त्यावेळेला सायली तर पुढे पुढे असते. मग आज सायलीला कळलं नाही का घरात अन्नपूर्णा आजी आहे, तिची प्रेग्नंट नणंद आहे. मग या सगळ्या गोष्टी विसरून ती कसं काय जाऊ शकते भटकायला बाहेर, असं देखील आता प्रिया म्हणू लागते. त्यावर कल्पना म्हणते, तुला एक गोष्ट सांगू का गं तन्वी, काय ना तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या काकूसाठी ती गेलेली आहे. म्हणजे तुला जेवढं इम्पॉर्टंट नाही आहे ना या सगळ्या गोष्टीचं तेवढं सायलीला आहे आणि म्हणूनच तर सायली स्वतः तिथे गेली आहे. मग दुसरीकडे मात्र आता विमल आलेली असते आणि विमल म्हणत असते की सायलीताई तर स्वयंपाक करून गेल्या होत्या. नाही गं, अगं तिला घाईघाईत जमलं नाही, तोपर्यंत तू भाज्या कापायला घे, मी येते, अस्मिताला जेवण द्यायचं आहे, असं देखील कल्पना बोलत असते. इकडे मात्र आता प्रियाचं डोकं फिरलेलं होतं. म्हणून प्रिया आता नको नको ते सायलीबद्दल सांगून घरातल्या सगळ्यांचं मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करत होती. म्हणजे तिला घरातल्या कोणाची काळजी नाही आहे. अरे सुमन काकू का, सुमन काकू बरोबर जायचं होतं तर मला सांगायचं होतं, मी गेलीच असती की. पण नाही, मॅडमना प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायची हौसच आली आहे. मग आता सायली अर्जुन घरी आलेले असतात. सायली अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र प्रिया म्हणते, आलात का मॅडम भटकून, तुम्हाला तर काहीच पडलेलं नाही आहे. घरात कोणी उपाशी राहिलं काय आणि मेलं काय, काही फरक पडत नाही आहे तुम्हाला. मग आता कल्पना म्हणत असते की तू शांत बस आणि सायलीला ती सांगू लागते की काही नाही गं, 15-20 मिनटात स्वयंपाक होईल, मी म्हटलं आहे अस्मिताला. मग आता सायली म्हणते की आई 1 मिनटं थांबा आणि सायली किचनमध्ये जाते, सगळी भांडी उकळून बघते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की जेवण कुठे गेलं. सायली म्हणत असते की आई मी जेवण बनवलं होतं. मग प्रिया म्हणते मग काय भूतानं खाल्लं का. सायली म्हणते भूताने खाल्लं ना की चटकीने खाल्लं हे तर मला कळतंय. आणि मग आता पुन्हा जेवण बनवायची बारी येते. मग आता सायली सांगत असते की अस्मिताताई मला फक्त 10 ते 15 मिनटं द्या, मी पटकन काहीतरी पुन्हा तयार करते जेवणासाठी, उपाशी राहणं चांगलं नाही आहे मला कळते. मग आता इथे प्रिया मुद्दामून पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं काम करत असते. पण आता अर्जुनना तिच्यावर ओरडतो आणि तुझं तोंड बंद कर असं बोलून प्रियाला शांत करत असतो. प्रिया आता शांत असते, पण सायलीने ना भरभर सगळं काही स्वयंपाकाची तयारी केलेली असते. कारण सायली या सगळ्यामध्ये एक्सपर्ट होती, तिचा नेहमीचा हातखंड होता, त्यामुळे तिला स्वयंपाक बनवायला जास्त वेळ काही लागत नव्हता. आता तिने भराभर सगळ्यांसाठी पुन्हा एकदा स्वयंपाक केलेला होता आणि ती आता सगळ्यांना डायनिंग टेबलवर जेवायला बसवते. मग आता प्रिया हे सगळं काही बघते आणि प्रियाला हे सगळं बघून ना मोठा धक्का बसतो. म्हणजे तिला असं वाटलं होतं की सायलीची खूप जास्त चिडचिड होईल, मग सायलीला एवढं सगळं जेवण बनवायला परत वेळ जाईल. पण सायलीने जो काही एकदम चमत्कार केलेला असतो ना त्यामुळे प्रिया स्वतः चकित पडलेली असते आणि ती म्हणत असते करायला काय गेले आणि ही लोकं तर चांगलं आनंदाने खातपीत आहेत. मला असं वाटलं होतं यांच्यामध्ये भांडणं होतील, पण कसलं काय, हे लोक तर चांगलं खायला बसलेत, असं आता प्रिया म्हणत असते. आता प्रियाने बाहेरून काहीतरी ऑर्डर केलेलं असतं आणि सायलीलासुद्धा या सगळ्या गोष्टी बरोबर परफेक्टली माहिती असतात. कारण सायलीला राग आलेला असतो, तिने जेवढं जेवण बनवलेलं असतं तेवढं सगळं फेकण्यामध्ये या प्रियानं घालवलेलं होतं. पुढील भागात मग ते पाहायला मिळतं. आता साक्षीनं वेषांतर करून महिपतला भेटायला आलेली असते. महिपत तिला सांगतो की सगळ्यात आधी महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी नागराज
आणि प्रियावर तर बिलकुलही विश्वास ठेवू नकोस आणि नागोबावर पण विश्वास ठेवू नकोस. ही गोष्ट ऐकल्यानंतर आता मात्र इथे साक्षीला धक्का बसतो. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं प्रियाने पार्सल ऑर्डर केलेलं असतं आणि सायलीने ते लपवलेलं असतं. त्यामुळे आता अश्विनला तिला जेवण देता येत नाही. त्यावरून आता ती बाऊ करू लागते. विमल म्हणते की हे काय इथे पार्सल होतं. मग आता घडलेली सगळी हकीकत सायलीच्या मोबाईलमध्ये असते आणि सायली प्रूफने आता सगळं काही अश्विनला दाखवू लागते. अश्विनला हे सगळं बघून धक्का बसतो आणि तो आता प्रियाकडे रागातच पाहू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.